आज मंत्रालयात फडणवीसांसोबत बच्चू कडूंची बैठक होणार आहे। कर्जमाफीची मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आणि तोडगा न निघाल्यास 31 तारखेला रेल रोको करणार असा इशारा कडूंनी दिलाय। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत कर्जमाफीचा निर्णय झाला तर आंदोलन थांबवणार असल्याची माहिती कडूंनी दिली आहे। बच्चू कडूंशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमर घटारेंनी। पाहूयात ते काय म्हणाले। हायकोर्टाच्या आदेशानुसार जे आहे बच्चू कडू यांनी आपल्या आंदोलनाचं स्थळ बदलवलं आहे आणि एकंदरीत बघितलं काल दोन मंत्र्यांनी त्यांची भेट सुद्धा घेतलेली होती आणि आज जे आहे ते मुंबईच्या मंत्रालयात मुख्यमंत्र्यांसोबत थेट बैठकीला जाणार आहे। आपल्यासोबत बच्चू कडू आहे। आज संपूर्ण बैठक झालेली आहे। खरं तर आम्ही मंत्री महोदय आल्यानंतर एक त्यांच्याकडून वटून घेतलं की मुख्यमंत्री महोदय कर्जमुक्तीचं टायमिंग देत आहे का। जर मुख्यमंत्री महोदय कर्जमुक्तीचं टायमिंग देत असन तरच आम्ही चर्चेला यायला तयार आहोत। तिकडून आम्हाला निरोप आला का मुख्यमंत्री महोदय चर्चेमध्ये टायमिंग द्यासाठी तयार झाले, त्याच्यामुळं आता आम्ही त्या चर्चेला जाणार आहोत। इतरही मुद्द्याची चर्चा होणार आहे आणि मग 4 ते 5 तास आम्ही थोडे आंदोलनापासून दूर जाऊ। जर सकारात्मक निर्णय झाला नाही तर 31 तारखेला आमचा रेल रोको कायम आहे। आम्ही रेल्वे रोखणार। अमर घटारे, साम टीव्ही, नागपूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।